नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास 24 मार्च भागामध्ये पूर्वी बोलत असते की सिद्धू माझा बेस्ट फ्रेंड आहे कुठे तो? तुम्हाला माहिती आहे, शाळेमध्ये आम्ही एकाच वर्गात होतो आणि एकाच बेंचवर बसायचो. पण तो कुठे? आता गाडे पाटील रेणुकाकडे बघतात. ती घाबरून खाली बघायला लागते. तेवढ्यात सिद्धू येतो. कोणीतरी म्हणतं, सिद्धू आलाय. पूर्वी म्हणते सिद्धू, पळत जाते आणि त्याला घट्ट मिठी मारते. तिला असं बघून सगळ्यांच्याच नजरा खाली जातात. तिच्या मिठीने सिद्धूला काय करावं तेच कळत नाही. तो डोळ्याने खुणवतो, कोण ही? गाडे पाटील म्हणतात, सिद्धू ओळखलं का? अरे ही पूर्वी, तुझी लहानपणीची मैत्रीण. सिद्धू म्हणतो, पूर्वी? ती म्हणते, सिद्धू तुला आठवतं का? आपण एकच बेंचवर बसायचो. किती मोठा झालास तू? सिद्धू नेहमीप्रमाणे हसत आणि मान हलवत म्हणतो, हो हो हो, मी मोठा झालो. त्याच्या या वागण्यावर निलंबरी हसायला लागते. गाडे पाटील म्हणतात, जा सिद्धू, तिला तुझी रूम दाखव. सिद्धू म्हणतो, माझी रूम? कशाला बघायची? रूमसारखी रूम तर आहे. आणि गाडे पाटलांकडे बघतो. ते आता रागाने बघत असतात. तो म्हणतो, ठीक आहे, दाखवतो मी रूम. भावनाला त्रास होणार म्हणून रवी आणि सुपर्णा खूप खुश असतात. तो सुपर्णाला म्हणतो, श्रीनिवासची नोकरी गेली हे लक्ष्मीला कळल्यानंतर ती कॉलॅप्स होणार आणि त्याचा त्रास भावनाला होणार. आणि आपल्याला त्रास कोणाला द्यायचा? भावनाला. आता सुपर्णा हसायला लागते. श्रीनिवास पेपर बघत असतो. तेवढ्यात लक्ष्मी येते आणि म्हणते, अहो कुणाचं पत्र आहे? श्रीनिवास फक्त करतो त्याला काय बोलावं तेच कळत नाही. जानूचं काय घरी फोन लागत नाही, त्यामुळे ती व्हॉईस मेसेज करत असते. ताई मला सांग ना, बाबांची तब्येत कशी ग आता? बरे आहेत ना ते? जेवतायत ना? जेव्हा तुला माझी व्हॉईस नोट मिळेल ना तेव्हा मला रिप्लाय करा. तिची तगमग बघून जयंतच्या डोळ्यात पाणी येतं. लक्ष्मी वीणाला म्हणते, तू आहेस म्हणून माझं हे घर आहे. ह्या घराला बांधून ठेवलंस तू. वीणा म्हणते, आई त्यात काय एवढं? लक्ष्मी म्हणते, कसं नाही ग, तू ज्या प्रकारे सगळ्यांचं एवढं प्रेमाने करतेस ना, त्याचं मला खूप कौतुक वाटतं. आणि आमचा पोटचा मुलगा आम्हाला समजून घेत नाही, पण तू समजून घेतेस. आमच्यासाठी त्याचीची वाद घालते. खरंच वीणा, मी खूप नशिबाने तुझ्यासारखी सून मला मिळाली. तुझे आभार मानावे ना तेवढे थोडेच आहे. पडत्या काळामध्ये तुझा खूप आधार वाटतो. वीणा म्हणते, आई हे माझं पण घर आहे ना. ही सगळी माझी माणसं आहे. त्यांचं संकट माझं संकट, त्यांचं दुःख माझं दुःख. घरातील मोठी सून म्हणून हे माझं कर्तव्य आहे. एवढंच वाईट वाटतं की माझ्या नवऱ्याला ही जाणीव होत नाही की तो घरातला मोठा मुलगा आहे. खरं तर या घराला त्याचा आधार वाटायला हवा होता. लक्ष्मी म्हणते, जाऊ दे ग वीणा, हाताची पायची बोटं पण सारखी नसतात. जानू खूप काळजी करत असते आणि जयंत तिला लांब बसून बघत असतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.